नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो तुमच्या रिक्वायरमेंटवर आज आपण चाललेलो आहे इसापूर डॅमवर। पहिले कारण की दरवर्षी आपण या रूटवर जातो, म्हणजे हा आमचा इकडला जो वाशिम जिल्ह्यामध्ये जो हा रूट जातो ना, ते या रूटवर आपल्याला सिद्धेश्वर पुन्हा येलदरी हे तिन्ही डॅम कव्हर करता येतात। त्यामुळे म्हटलं चला आज वातावरणही थोडं ठीक आहे तर जाऊन येऊया, कारण की तुम्ही बरेच दिवसाचे प्रतीक्षा करत आहे तिकडले अपडेट घेण्यासाठी। कारण की मित्रांनो आपण 1 वर्ष झालं इसापूर डॅमवर आणि येलदरीवर गेलो नाही। पहिले आपण उठले सुटले चालले डॅमवर, तसं काही नाही यावर आता, कारण की ऑलरेडी भरपूर व्हिडिओ झालेले आहेत। काय बाबा जरा आरामात जायचं ना, ते टरगावाला लय जोरात गेलं इथून। तर तुम्हाला तर माहिती आहे आपण दरवर्षी डॅमचे अपडेट तुम्हाला सांगत असतो। याच्या अगोदर मी तुम्हाला खडकपूर्णाचं अपडेट दिलं, पण तेव्हा जेव्हा आम्ही गेलो होतो तिथं तर 3च गेट सोडले होते, पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्यात भरपूर पाणी सोडण्यात आलं, कारण की तेव्हा पाण्याचा विसर्ग वाढला होता। तर आज आपण चाललेलो आहे, सर्वात पहिले येलदरी कव्हर करू आणि नंतर सिद्धेश्वर आणि नंतर इसापूर। तर चला मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका। चला भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट स्पॉटवर, ठीक आहे चला। तर मित्रांनो पाहू शकता सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण पोहोचलेलो आहे। पाऊस चालू आहे, वल्लगार झालेलो आहे आम्ही आणि थंडी खूप वाजत आहे। इथे गाडी उभी आहे आणि इथे आता आम्ही घरचा नाश्ता करतो आणि वल्ल झालं हे मस्त एकदम ताजी ताजी खिचडी आणि इकडे बॅग बघू शकता कॅमेऱ्याची, किती पाणी घुसलं काय माहिती त्याच्यात, नंतर पाहू। तर खिचडी खातो आम्ही आणि तिकडे भेटतो धरणा, ठीक आहे या, नाही तर तुम्ही खिचडी खाऊ लागेल आम्हाला। मस्त इथं खिचडी खाल्ली, चहा घेतला, केसाचं पाणी बी तोंडात चाललं, तर पाणी काहीच काम नाही आता, सगळं अंग ओलं झालेलं आहे। जाऊ तिकडं, तर पाणी उघडला तर वाळून जाऊ आम्ही, नाही तर वल्लेच वल्ले, ठीक आहे। तर मित्रांनो पाहू शकता आमची कशी फजिता चालू आहे आणि नेहमी इकडे आलो की आमची अशीच फजिता होती। आता मला कोपरी वळा लागली, इतकी थंडी वाजून राहिली आहे, गाडीची हालत पाहू शकता आणि अंगाचा डिस्को डान्स चालू आहे आमचा। तर धरण इथून अजून 10 किलोमीटर राहिलेले आणि जसं जसं धरण जवळ येते तसं तसं पाण्याला बी जोर येऊ राहिला। तर आता जाऊया बघूया, पाणी लय चालू होता म्हणून थांबलो इथं, जसं कसं व्हायला लागलं मला आता टेरी घुमून। इथं आपण आलो होतो ना मागच्या वेळेला, ते थांबलो इथं बारीक सर एक शेड थांबलो थोडं मग। तर बघू शकता इथं एका शेड मध्ये, कॅमेरा कुठे हाय वाटते इथं, तर इथं एका बारक्या शेड मध्ये आम्ही थांबलेलो आहे। ती तिथं लयला आहे, या इथं एक गुफा आहे, म्हणजे इकडे समोर आहे ती गुफाची कमांड ठेवलेली इथं, आणि शेड पाहू शकता। आपल्या बॅगीला जरा चांगलं झाकून ठेवलं, नाही तर थंडी वाजते पाण्यात। तर जाऊया तिकडं, मला काय आता बोलता नाही लय थंडी वाजू राहिली। चांगलीच थंडी वाजायला लागली आज इथं। बघा देशीच्या कोणाचे नांट्या टाकलेल्या आहेत, म्हणजे बॉटल खाली खोके येत, कोणची इंग्लिश आहे का, अरे काय मुर्दी काय आपल्याला। तर जाऊया मित्रांनो, चला तिकडेच भेटतो आता। पाणी तर काय उघडत नाही असं वाटतंय आम्हाला, पाणी थोडा कमी झाला, निघतो आम्ही तिकडे भेटतो, चला। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माईक इकडे आहे ना, मी तिकडे काय पाहू राहिला। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी सध्या येलदरीच्या गेट जवळ आलेलो आहे, म्हणजे गेट तिकडे आहे खाली, पण आम्ही इथं आलेलो आहे कारण की सध्या इथून व्ह्यू घ्यायचा होता डॅमचा, तुम्हाला व्ह्यू दाखवायचा आहे ना व्यवस्थित। मग मला बोलताच येऊन होत लागलं, बोबडी चोळ लागली, कारण की वल्लाच इतकं झालं मी, अजून बी तशीच हालत आहे, पण थोडं वाळल्यासारखं झालं तरी बी अजून जीभ अशी जडजड वाटती काऊन। तर आता खाली जाणार आहे, तिकडला व्ह्यू दाखवणार आहे तुम्हाला, तोपर्यंत अगोदर इथला व्ह्यू दाखवतो। व्ह्यू म्हणायला लागलो यार मी, मला ऑटोमॅटिक काय झालं कारण वल्ल्या झाल्यापासून मग असं ते जीभ मला बोलायचं एक आणि तोंड बोलायला लागलं वेगळंच काहीतरी। तर आता तिकडे जाणार आहे आपण, धरणातलं पाणी सोडलेलं आहे, तर पूर्णा नदीमध्ये भरपूर पाण्याचा फ्लो वाहत आहे, तर मी तो तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तिकडे भेटतो आता। ड्रोनच्या साहाय्याने व्ह्यू तुम्हाला मी दाखवणार आहे, पण ड्रोन काय झालं मी ते असं रिटर्न व्ह्यू घेऊ लागलो त्याचा, तर ते पाण्यात पावला जसं त्याचं खालच्या पाण्याला तर वाजत ते काय होते, बिघडते का काय होते काय माहीत, आता ते पाहू वाळू घालू त्याला, नाही तर शेगडीवर ठेवू जसं घरी गेल्यावर। तर त्याच्या आधी आपण तिकडे खाली जाऊया, तर चला तिकडे भेटतो, ठीक आहे।
तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्णा नदीमध्ये भरपूर पाण्याचा फ्लो वाढलेला आहे आणि गेटमधून भरपूर पाणी वाहायला आपल्याला दिसून राहिलेलं आहे. तर इथं खूप सारे पब्लिक जमा झाली होती, तर पोलीस बंदोबस्तही आहे इथं. त्यामुळं पाहू शकता सर्व गेट खोलण्यात आलेले जलझरी डॅमचे जे पूर्ण गेट सोडण्यात आलेले आहेत. आता इथला व्ह्यू आपण पाहिल्यानंतर इथून सरळ आपण आता इसापूरला जाणार आहे. तर चला तिकडेच भेटतो. आता इथला एक छोटासा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो आणि तिकडे भेटतो. ठीक आहे मित्रांनो, चला.